तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र येण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाचं शिष्टमंडळ वर्षा गायकवाड यांच्या भेटीला पोहोचलंय। एकत्र लढण्याचा शरद पवार गटाचा काँग्रेसला प्रस्तावही गेलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये शरद पवार यांचा पक्ष, पवार गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये युती होणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, मुंबईमध्ये काँग्रेस आणि पवार गट यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती आहे, तसं वातावरण आहे का? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की शरद पवार गट यांच्या राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची जी आहे ती आज वायबी चव्हाण इथे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये जी आहे ती एक बैठक घेण्यात आलेली होती। या बैठकीनंतर जे आहे शरद पवार गटाचं एक शिष्टमंडळ ते काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि त्याचबरोबर काँग्रेसचे जे नेते आहेत सचिन सावंत यांच्या भेटीसाठी शरद पवार गटाचं एक शिष्टमंडळ जे आहे ते मुंबई काँग्रेस ऑफिसमध्ये पोहोचलं आणि त्यांनी एका बंद लिफाफ्यामध्ये जे आहे त्यांनी त्यांच्या जागेचा म्हणजे मुंबईमध्ये त्यांना साधारण किती जागा हव्यात याचा एक प्रस्ताव घेऊन जे आहे ते शिष्टमंडळ काँग्रेसच्या मुंबईच्या नेतृत्वांना भेटण्यासाठी पोहोचलं होतं। आणि त्याच्यानंतर जी आहे ती एक गोष्ट स्पष्ट होतीये की शरद पवार गट जो आहे तो मुंबईमध्ये काँग्रेसच्या साथीनं जे आहे ते मैदानात उतरण्यास इच्छुक आहे। दुसरीकडे आपण बघतोय की काँग्रेस सुद्धा यासाठी जे आहे ते खूप म्हणजे सकारात्मक पाहायला मिळाली, कारण काँग्रेसने जे आहे त्यांनी स्पष्ट असं म्हणताना माध्यमांशी सचिन सावंत म्हणाले की जे समविचारी पक्ष आहेत, मग ते वंचित असो, राष्ट्रवादी शरद पवार गट असो किंवा महादेव जानकर यांचा पक्ष असो, जे समविचारी असतील आम्ही त्यांच्यासोबत जे आहे निवडणुकीला उतरणार आहोत। आपण यापूर्वी पण बघितलंय की मुंबईमध्ये शरद पवार गट जो आहे त्यांचं एक मोठं स्थान नाहीये, मात्र मुंबईमध्ये जे आहे एक समविचारी पक्ष किंवा जो काही अल्पसंख्याक वोटर आहे तो शरद पवार यांच्या जे आहे ते कॅन्डिडेटला मतदान देऊ शकतो। मात्र ज्योत्स्ना, एकीकडे काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे, ठाकरे गट आणि मनसे सोबत न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। अशा पार्श्वभूमीवर काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत जाऊ शकते? अगदी बरोबर आहे, कारण काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी जी आहे ती कायम अनेक वेळा जी आहे ती लोकसभा असो, विधानसभा असो किंवा आपण म्हणतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये ते एकमेकांसाठी खूप अनुकूल असतात। एकमेकांसाठी त्यांचे जे वोटर्स आहेत ते समविचारी असल्यामुळे ते एकमेकांसाठी अनुकूल आहे आणि याचमुळे शरद पवार गट आणि काँग्रेस जे आहे ते बऱ्यापैकी एकत्र लढण्याचं आपल्याला सुरुवातीला प्राथमिक तर यांची जी चर्चा चालू होती खूप सकारात्मक आहे। आणि पार्श्वभूमी आणि इतिहास जर बघितला तर काँग्रेस आणि एनसीपी जेव्हा एकत्र निवडणूक त्यांनी लढवली आहे त्यांच्या दोन्ही पक्षांना जे आहे ते फायदाच झालेला आहे। त्यामुळे जे आहे एका साधारण 50 पेक्षा अधिक जागांचा प्रस्ताव जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या शिष्टमंडळाने मुंबई काँग्रेस समोर मांडल्याची जी आहे ती प्राथमिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळते। आणि जर जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुटण्या म्हणजे पूर्वी आपण बघितलं होतं की जेव्हा लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस जे आहे ते जागा वाटपांवरून जे आहे ते गोंधळ उडायचा, मात्र आता आपण एक नवीन स्ट्रॅटेजी महाविकास आघाडी आणि ठाकरेंमध्ये बघतोय की आधी जागा वाटपाचा तिढा सोडवायचा आणि त्याच्यानंतर युतीच्या घोषणा करायचा, अशी काहीतरी परिस्थिती जी आहे ती काँग्रेस एनसीपी यांच्यामध्ये दिसते। त्यांनी युतीची घोषणा करण्यापूर्वी सचिन सावंत स्वतः म्हणाले की ते एक काही जागांचा प्रस्ताव जो आहे त्यांचं शिष्टमंडळ जागांचा प्रस्ताव घेऊन जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे जागांवरती जर हे जागा वाटपावर एकमत झालं तर युती होऊ शकते। धन्यवाद ज्योत्स्ना, तुम्ही या बातम्यांवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।